कालपर्यंत जे मातृश्रीच्या शपथा घेत होते तेच आज दिल्लीच्या वाऱ्या करू लागलेत की काय, अशी शंका यायला लागली आहे। निमित्त आहे ऑपरेशन टायगर। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाऱ्याची दिशा नेमकं कुठे आहे हे समजून घेणं म्हणजे आगा जेणं घडे त्याची घडून येते असं झालंय। ऑपरेशन लोटस आपण ऐकलं होतं, पण आता हे ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे? काय खरंच उद्धव ठाकरेंचा गड पुन्हा एकदा धोक्यात आहे की वाघ अजून जिवंत आहे हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही तातडीची बैठक बोलावली? कालपर्यंत जे म्हणत होते की आमचा वाघ कोणीच चोरू शकत नाही, आज त्याच वाघाच्या छावणीत अस्वस्थता का पसरली आहे? उद्धव ठाकरेंना आपल्याच खासदारांना तातडीने मातोश्रीवर का बोलवावं लागलं? राजकारणात अतिविश्वास तिथे माती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? आणि क्या टायगर अभी जिंदा आहे की हा केवळ डरकाळीचा शेवटच आहे? संपूर्ण विश्लेषण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। ऑपरेशन टायगर हे नाव ऐकायला जितकं थरारक वाटतं तितकंच ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी घातक ठरू शकतं। काय आहे ऑपरेशन टायगर? जेव्हा एखादा मोठा पक्ष फुटतो तेव्हा उरलेले तुकडे गोळा करण्याचं काम विरोधी गट करतो। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली हे आपण पाहिलंय, पण आता शिंदे गटाचा डोळा त्या खासदारांवर आहे जे अजूनही ठाकरेंसोबत आहेत। दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या आहेत। केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने ठाकरेंच्या उरल्या सुरल्या फौजेला सुरुंग लावण्याचा हा प्रयत्न म्हणजेच ऑपरेशन टायगर। राजकारणात गळतीला बंड म्हणतात आणि फोडाफोडीला रणनीती म्हणतात, पण यावेळेस ही केवळ फोडाफोडी नाही तर अस्तित्वाची लढाई आहे। रविवारी जेव्हा संपूर्ण जग सुट्टीचा आनंद घेत होतं तेव्हा मातोश्रीवर मात्र तणावाचं वातावरण होतं। उद्धव ठाकरेंनी तातडीने बैठक बोलावली का? कारण पाण्याशिवाय मासा आणि संवादाशिवाय कार्यकर्ता तडफडून मरतो। या बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासारखे दिग्गज हजर होते, पण या उपस्थितीपेक्षा अनुपस्थितीची चर्चा जास्त होती। ज्यांना यायचं होतं पण आले नाही किंवा ज्यांना बोलूनही टाळलं गेलं अशांची यादी मोठी आहे। खासदारांनी थेट सांगितलं, आम्हाला दिल्लीत संजय राऊत यांच्या घरी बसावं लागतं, पण पक्ष प्रमुखांशी बोलायला वेळच मिळत नाही, अशी अवस्था नेत्यांची झाली आहे। दिल्लीत प्रभाव पाडायचा असेल तर मागे पक्ष प्रमुखाची ताकद लागते, तीच मिळत नसेल तर खासदार जाणार कुठे? या बैठकीत एक गोष्टीची चर्चा विशेष ठरते, ती म्हणजे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सक्रियतेची। काही खासदारांनी दबक्या आवाजात तर काहींनी अगदी उघडपणे विचारलं की निर्णय प्रक्रिया कोणाकडे आहे नक्की? इथं दुभत्या गायीच्या लाता गोड लागतात असं म्हणतात, पण जर गायीने दूधच द्यायचं बंद केलं, म्हणजे निधी आणि कामच जर द्यायचं बंद केलं, तर लाता कोण सोसणार? आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं हे उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे। एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा महाराष्ट्रात काहीतरी मोठं उघडणार याचं हे संकेतच मिळत असतं। नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरच्या वावड्या उठल्या होत्या। शिंदेंनी दिल्लीत जाऊन चाणक्य नीती वापरली आहे। त्यांनी हे ओळखलंय की ठाकरे गटाचे अनेक खासदार पुढच्या निवडणुकींच्या चिंतात आहे। पुढच्याच ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे जे आमदार शिंदेंसोबत गेले त्यांना निधी मिळाला, त्यांचं काम झालं हे पाहून उरलेल्या खासदारांच्या मनात पाल चुकचुकली आहे। जर आपण इथेच राहिलो तर आपलं राजकीय भविष्य काय असणार, हा प्रश्न त्यांच्या मनात सतावतोय। उद्धव ठाकरे वारंवार दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की वाघ अजून जिवंत आहे, पण वाघाचं अस्तित्व हे त्यांच्या डरकाळीत नाही तर त्याच्या राजकीय शिकारीच्या क्षमतेत असतं। राजकारणात शिकार म्हणजे निवडणूक जिंकणे आणि सत्ता टिकवणे। खासदारांनी बैठकीत ओरडून सांगितलं की कामं रखडली आहे, निधी मिळत नाहीये। उद्धवजींनी उत्तर दिलं, लढा। पण प्रश्न असा आहे की सत्तेशिवाय लढा किती काळ चालणार? खासदार आता संयम सोडू लागले आहेत। मातोश्रीचे दरवाजे नेहमी उघडे असल्याचं सांगितलं जातं, पण तिथे पोहोचण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते हे वास्तव आता लपून राहिलेलं नाही। जर आपण याला एका वेगळ्या कोणातून पाहिलं तर हे उंदराची टोपी मांजराच्या डोक्यावर बसण्यासारखं आहे। का? एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची साथ आणि दुसरीकडे हिंदुत्वाचा वारसा, या दोन टोकांवर पाय ठेवून उद्धव ठाकरे चालत आहेत। अशा वेळी खासदार जेव्हा ऑपरेशन टायगरच्या जाळ्यात अडकतात तेव्हा तो केवळ व्यक्तिगत स्वार्थ नसतो, तर ती आपली राजकीय कात टिकवण्याची धडपड असते। खासदारांना स्वप्नात आता मातोश्रीपेक्षा विकास निधी आणि सत्ता दिसू लागली आहे। ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणार हे येणारा काळच सांगेल।
पण सध्या तरी घराचे वासे चांगलेच फिरले आहेत हे नक्की. वाघ वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना आता केवळ भावनिक साथ घालून चालणार नाही, तर त्यांना ठोस कृती करावी लागेल. तुम्हाला काय वाटतंय? ऑपरेशन टायगर मध्ये उद्धव ठाकरे आपले मोहरे वाचवू शकतील का, की वाघाची ही गुहा पुन्हा आता रिकामी होणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.